मी संगीता सोनार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी अतिशय साध्या पद्धतीने फ्लावर बटाट्याची भाजी बनवणार आहे। ही भाजी कोणीही अगदी नवशिके असतील तरी ते सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतील। चला रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो फ्लावर मी स्वच्छ निवडून बारीक कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। 2 बटाटे मी एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। फ्लावरच्या तुकड्यांच्या प्रमाणातच मी बटाट्यांचे सुद्धा तुकडे केलेले आहेत। एक अख्खा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। गॅस ऑन करून घेते। तेल घालते आता। साधारण 3 टेबलस्पून तेल घातलं आहे। तेल गरम झालं आहे। मोहरी घालते। मोहरी कधी पण हळूहळू तडतडू द्यायची, म्हणजे खमंग फोडणी बसते। मोहरी तडतडली की लगेच जिरं, कढीपत्ता, आज मी हिरवी मिरची घालणार आहे। बाकी कुठलेही मसाले नाही वापरणार। मिरची छान आपल्याला तळून घ्यायची आहे। हिंग, सर्वात आधी मी बटाटा घालून घेत आहे। बटाटा थोडा आधी परतून घ्यायचा, म्हणजे फ्लावरमध्ये शिजला जाईल व्यवस्थित। बटाटा जवळजवळ 40% पर्यंत शिजवून घेतला आहे। फ्लावर घातल्यावर काही वेळी फ्लावर पटकन शिजला जातो, त्यामुळे अशा वेळी बटाटा अगोदर थोडा शिजवून घ्यायचा, मग फ्लावर ॲड करायचा, म्हणजे दोन्ही सेम प्रमाणामध्ये शिजले जातात। हळद घालून घेते। मटार, फ्लावर, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेते व्यवस्थित परतून घेतली आहे भाजी। थोडी बाजूला करते ही भाजी आणि तेलामध्ये मी आता आले लसूण पेस्ट परतून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट मी पाव टीस्पून घेतली आहे। अर्धा ते 1 मिनिट परतून घेते, म्हणजे कच्चा स्मेल जो आहे तो निघून जाईल। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिट अगोदर मी शिजवून घेते। 5 मिनिटं झालेली आहेत। भाजी एकदा हलवून घ्यायची आहे। परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आता मी 2-2 मिनिटाच्या ब्रेकनी भाजी हलवून घेणार आहे। फ्लावर दाखवते। आम्ही एकदम गाळ नाही शिजवत, फ्लावर छान शिजला आहे असा। बटाटा एकदम परफेक्ट शिजला आहे। कोथिंबीर घालून घेते। जबरदस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।